एकीकडे विधानसभेचं कामकाज हे दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले, तर विधान परिषदेचे कामकाज आता सुरू झालेले आहे। आपण थेट जाऊया विधान परिषदेत। दिल्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री महोदयांशी बोललो आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांची लगेच तुमच्या दालनामध्ये येऊन सगळ्या गटनेत्यांबरोबर बैठक करण्याची, चर्चा करण्याची, काही मार्ग करण्याची तयारी आहे। हे बघा, एक कोणतरी बोला, विरोधी पक्ष नेते एक बोला, खाली बस, सगळे खाली बस महोदय, एकाने कोणीतरी बोला। सभापती महोदय, या अगोदर आपण सन्माननीय सभागृहाच्या नेत्यांना या विषयावरती निवेदन करायला सांगितलं। सभापती महोदय, नेत्यांनी सांगितलं की आता 30,000 कोटी रुपयाची राज्य सरकारला आवश्यकता आहे। सभापती महोदय, 2.5 वर्षामध्ये 7वं अधिवेशन आहे। पहिल्या अधिवेशनामध्ये ही रक्कम कदाचित 15-18 कोटी रुपयापर्यंत, 15,000-18,000 कोटी रुपयापर्यंत गेली असती। आता जर हे म्हणतायत की परत आम्हाला योग्य वेळेला द्यायची आहे, उद्या जर या 30,000 कोटीचे 45,000 कोटी झाल्यानंतर हे कसे देणार आहे सभापती महोदय कर्जमाफी? हा मुख्य मुद्दा। मधून आत्ता आम्हाला कर्जमाफी पाहिजे, आम्हाला आत्ता कर्जमुक्ती पाहिजे, त्याच्याशिवाय सभापती महोदय हे सभागृह चालणार नाही। ही आमची भूमिका आहे। मुख्यमंत्री बोलवतील, मीटिंग घेतील, सर्व एकत्रित बसतील, त्याच्यानंतर निर्णय। हे मान्यच नाही ना सभापती महोदय आम्हाला स्पष्टपणानं एकच घोषणा हवी आहे आणि ती कर्जमाफीची हवी आहे सभापती महोदय। त्याच्याशिवाय आम्ही या ठिकाणी सभागृहात चालू देणार नाही सभापती महोदय। एक मिनिट, प्रश्न असा आहे की राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाबद्दल आम्ही या अधिवेशनाकरता जमलेले महाराष्ट्र विधान परिषद सदस्य त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होळीचे बहुमत आहे, प्रस्ताव संमत झाला। सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे। गुरुवार दिनांक 16 मार्च 2017 रोजी दुपारी 2 वाजता सभागृहाची बैठक पुन्हा भरेल। कर्जमाफीसाठी सरकार सकारात्मक आहे असं विधान परिषदेतून आपल्याला वृत्त येत असल्याचं पाहायला मिळते। दरम्यान विधानसभेचं कामकाज आज तहकूब करण्यात आलेलं आहे। दिवसभरासाठी विधिमंडळ अधिवेशनाच्या या दुसऱ्या आठवड्यात सुद्धा शेतकरी कर्जमाफीच्या मागणीवरून हे कामकाज ठप्प झाले, तर विरोधक आपल्या मागण्यांवर पुन्हा एकदा ठाम असल्याचं पाहायला मिळते। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आता सरकार तातडीची बैठक घेणार आहे। चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत तशी माहिती दिलेली आहे। दरम्यान सरकार चर्चेसाठी तयार असल्याचं सांगत विरोधकांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी असं आवाहन सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी दिले। दरम्यान शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार आता तातडीने बैठक घेणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिली। दरम्यान विधान परिषदेचं कामकाज सुद्धा आता दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार आता तातडीची बैठक घेणार आहे। दरम्यान शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवरूनच पुन्हा एकदा विरोधक आक्रमक झाले आणि त्यांनी हे कामकाज होऊ देणार नसल्याचा इशारा दिला आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा विधान परिषदेचं कामकाज सुद्धा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले। विधान परिषदेचं कामकाज आता 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलंय, तर विधानसभा ही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार आता तातडीची बैठक घेणार आहे, पण त्याआधी विधान परिषद ही 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे। कर्जमाफीसारखा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय हा घाईघाईत घेता येणार नाही असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय। दरम्यान विधान परिषदेत सुनील तटकरेंनी या कर्जमाफीच्या मुद्द्यावर काय म्हटलं होतं ते आपण पाहूया। आत्महत्याच्या प्रमाणामध्ये लक्षणीय वाढ झाली। सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यापासून सुद्धा सभापती महोदय आज आत्महत्या त्या ठिकाणी होत आहेत। नाशिक सारख्या कृषी मालाचं प्रचंड प्रमाणात उत्पादन करणाऱ्या आणि आज कृषी क्षेत्रामध्ये सधन असलेल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा दुर्दैवाने आत्महत्या झाल्याचं एक विदारक चित्र तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते आहे। अशा वेळेला सभागृहाच्या नेत्याकडून आमची ही अपेक्षा नव्हती की कर्जमाफीसाठी नेमके आम्हाला किती आकडेवारी काय त्या ठिकाणी करावी लागणार आहे। सरकारकडे जर काही ही माहिती नसेल तर सरकार शेतकरी द्रोही आहे असं मला आवर्जून या ठिकाणी अनेकांनी सांगायचं आहे। ही माहिती जर काही प्राथमिक स्वरूपाची सरकारकडे माहिती नसेल, कर्जमाफी आणि कर्जमुक्ती करण्याच्या घोषणा वारंवार करण्यासंबंधीची भूमिका घ्यायची। राज्यामध्ये हजारो कोटी रुपयाचे प्रकल्प आणले जातात, त्या बाबतीमध्ये तुम्हाला घोषणा करता येऊ शकते 1 रुपयाची तरतूद नसताना। आजही मोठ्या प्रमाणावरती पुरवणी मागण्या त्या ठिकाणी सभापती महोदय मांडल्या जातात 8-10 कोटी रुपयाच्या। तुम्ही सांगितलं चंद्रकांत, आता मी बोलतो सभापती महोदय, मी राज्याचा अर्थमंत्री होतो, 2-2.5-3 हजार कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मांडले का हेच उठायचे आणि म्हणायचे की सरकार पूर्णपणे अर्थव्यवस्थेमध्ये मातीमोल झालेला आहे। आणि आज जवळपास मूळ अर्थसंकल्प इतक्याच पुरवण्या मागण्या ज्याला तुम्ही मांडता त्याला राज्याची अर्थस्थिती नेमकी काय याचा आढावा तर घ्यावा लागेल।
पण आज तुम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या वतीमध्ये वेळ काढू पाण्याचं धोरण करतात. तुम्हाला जे काही करायचं असेल ते करायची आमची तयारी आहे ना. 289 खाली घ्या, मतदान घ्या त्याच्यावरती आणि एकदा कळू द्या कर्जमाफी पाहिजे का नको. त्याला सुद्धा निकाल महाराष्ट्र जनतेला त्या निमित्ताने मिळायला पाहिजे ही आमची राष्ट्रपतीची सभापती महोदय या ठिकाणी अपेक्षा आहे.